नमस्कार, मी प्रियंका लाठी. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया. आज गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वांचाच उत्साह शिगेला जाऊन पोहोचलाय. असाच विसर्जन मिरवणुकीतला उत्साह एका लहानग्याचा पाहूयात. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है। यह अंधकार कुछ पल का है, वे सब कुछ तुम्हारा है, वे सब कुछ तुम्हारा है। मुंबई आणि पुण्याची गणेशोत्सवाची दृश्य आपण बघतोय. मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. मुंबईची दृश्य आणि त्याचबरोबर पुण्याची काही दृश्य आपण बघतोय. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला इथे झालेली दिसते. गणेश भक्त आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरची ही दृश्य आपण बघतोय. अंबादास दानवे देखील तिथे दिसतात, मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. त्याचबरोबर आमदार संजय केणेकर देखील तिथे दिसतात. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इथे झालेली आहे आणि उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतोय. मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरची दृश्य आपण बघतो. तर मुंबईची काही दृश्य आपण बघतोय. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इथे झालेली आहे. नाचत गात बाप्पांचा निरोप घेण्यात येतोय. आज शेवटचा दिवस आहे. बाप्पांना आज निरोप द्यायचा आहे. गेले 10 दिवस गणेश भक्त बाप्पांची मनोभावे पूजा करतायत, आरती करतायत. सगळीकडे गणपती बाप्पाचा जयघोष ऐकायला येत होता. पण आता परेलचा सम्राट आणि महाराजा गणपती हे दोघेही एकत्र आलेले आहेत. अतिशय नयनरम्य हे दृश्य आहे. दोन्ही गणपती हे एकत्र आलेले आहेत. दोन्ही गणपतींच्या मूर्त्या अतिशय भव्य दिव्य दिसत आहेत आणि हे दोघेही गणपती आता एकत्र आल्याची ही खास दृश्य आपण बघतोय. त्याचबरोबर पुण्याची काही दृश्य आपण बघतोय. अतिशय सुंदर पद्धतीने इथे देखावे आणि त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संस्कृतीचं इथे प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचं दृश्य आपल्याला दिसतंय. ढोल पथक, ढोल ताशा पथकाने गणपतीची ही मिरवणूक काढण्यात येते आहे. पुण्यामध्ये पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढल्या जाते आहे. यावर्षी सकाळी 8 वाजताच मानाचे गणपती निघाले होते. कसबाचा गणपती सकाळी 8 वाजताच निघालेला होता. त्यामुळे आता सगळ्या गणपतीचा जो विसर्जनची जी मिरवणूक आहे ती वेळेत पार पडेल. परळच्या महाराजाचे दृश्य आपण बघतोय. 2 गणपती इथे दोन्हीही भव्य मूर्त्या एकमेकांसमोर आलेल्या आहेत. दोन्हीही अप्रतिम मूर्त्या आणि दोन्हीही भव्य दिव्य मूर्त्या. थेट जाऊयात आपण पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये नेमकं काय तिथे सगळं सुरू आहे जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून. अभिजित, काय कसं वाटतंय पुण्याचा गणपती यावेळेस? प्रियंका, गुलालाची उधळण, ढोल ताशाचा गजर आणि गणपती बाप्पाच्या जयघोषानं ही पुण्यनगरी
दुमदुमलेली पाहायला मिळते। सकाळी 8:30 वाजता कसबा गणपती उत्सव मंडपातून बाहेर पडला, त्याआधी दगडूशेठ उत्सव मंडपातून बाहेर पडला आणि बरोबर 9:30 वाजता याच मंडई चौकातून पहिला मानाचा गणपती विसर्जनासाठी त्या गणपतीचं प्रस्थान झालं। आणि आता 5वा लोकमान्य टिळकांचा केसरीवाडा गणेशोत्सवचा जो गणपती आहे तो या टिळक चौकात आलेला पाहायला मिळतोय। खरं तर परंपरेनुसार 5ही गणपती या टिळक चौकातून मंडई चौकातूनच पुढं जे आहे ते मार्गस्थ करत असतात, मार्गस्थ होत असतात। आणि 4ही गणपती म्हणजे मानाचा पहिला असेल कसबा, तांबडी जोगेश्वरी, त्यानंतर गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग आणि आता 5वा जो केसरीवाडा गणपती आहे तो या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। खरं तर बरोबर 9:30 वाजता यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला पुण्याच्या सुरुवात झालेली आहे। इथून पुढे बेलबाग चौक, लक्ष्मी रोड मार्गे ही मिरवणूक टिळक अलका टॉकीज चौकाकडे जात असते। पण उत्साह हा सकाळपासून तितकाच आहे। हजारो गणेश भक्त केवळ पुण्यातूनच नाही तर राज्यभरातून, देशभरातून या पुण्यनगरीमध्ये प्रियंका दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। सुंदर अशा देखावे, खरं तर विसर्जनाचे देखावे देखील आकर्षणाचा विषय जो आहे तो ठरलेला असतो। पुणेकरांकडून किंवा मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीत जे देखावे साकारले जातात तो देखावे पाहण्यासाठी जी आहे ती गर्दी होत असते। केसरीवाडा आता माझ्या समोर जो आहे तो 5वा गणपती त्यांनीही एक मोठा अनोखा देखावा यंदा साकारलेला आहे। याआधी तुळशीबाग हे आपण बघितलं, सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या मयूर रथात तुळशीबाग जो 4था मानाचा गणपती आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ झाला। त्याआधी 3रा गुरुजी तालीम, ज्याला पुण्याचा राजा देखील म्हटलं जातं, आणि हे हळूहळू एक एक गणपती आता या टिळक चौकातून, मंडई चौकातून पुढं विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतात। पहिला जो कसबा गणपती आहे त्याची पहिली मानाची आरती जी आहे ती पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते, अधिकाऱ्यांच्या हस्ते होत असते। आणि त्यानंतर या खरं तर मुख्य मिरवणुकीला पुण्यातल्या सुरुवात होते। आणि आता पहिला जो गणपती होता कसबात, सकाळी अजित पवार यांच्या हस्ते मानाची आरती पार पडली, इतरही सगळे नेते होते। आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या विसर्जन मिरवणुकीला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। जसं मी सुरुवातीला सांगितलं की जो ढोल ताशाचा गजर आहे, जी ढोल ताशा पथकं आहेत ती खरं तर आकर्षणाचा विषय असतात। आणि आता पुण्यातल्या प्रत्येक मुख्य रस्त्यांवर, ज्या रस्त्यांवरून मिरवणुका विसर्जन जातात त्यावरती असेच ढोल ताशा पथक, वेगवेगळे देखावे या ढोल ताशा पथकाकडून देखील प्रियंका साजरे केले जात आहेत। थोड्याच वेळात जो पहिला मानाचा कसबा गणपती आहे तो अलका टॉकीज चौकातून पुढं विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। आणि पहिला मानाच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर पुण्याच्या इतर 4 जे उर्वरित गणपती आहेत त्यांचं विसर्जन होतं आणि पुढं ही विसर्जन मिरवणूक सुरुवात होते। पहिला जो मानाचं विसर्जन होतं ते कसबा गणपतीचं होतं आणि तिथून बाकीच्या सगळ्या इतर गणपतीचं विसर्जन हे पुण्यात होत असतं। केवळ पुण्यातच नाही, मुंबई असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, संपूर्ण राज्यभर आज हाच उत्साह गणेश भक्तांमध्ये दिसतोय। पुण्यात हजारो पुणेकर आता या रस्त्यांवरती उतरायला पुणेकरांनी सुरुवात केली आहे। राज्यभरातून गणेश भक्त, देशातून परदेशातून गणेश भक्त हे केवळ आणि केवळ या पुण्यनगरीची विसर्जन मिरवणूक जी आहे ती पाहण्यासाठी येत असतात। आणि तसाच उत्साह या सगळ्या रस्त्यांवरती दिसायला सुरुवात झालेली आहे। प्रियंका, निश्चितच अभिजित, पुण्यामध्ये जो उत्साह दिसून येतोय तो अगदी आगळा वेगळा आणि अप्रतिम आहे। यावर्षी पारंपरिक पद्धतीने ही सगळी मिरवणूक काढण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये आपण जाऊया, थेट लालबागच्या राजाच्या इथे आपले प्रतिनिधी उदय जाधव तिथे उपस्थित आहेत। उदय, लालबागच्या राजासाठी मागील 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होती, आज देखील त्याच्यापेक्षा जास्त गर्दी तिथे दिसून येते, काय सांगशील? तरी 4 दृश्य आपण बघतोय, लालबागच्या राजाची दृश्य आहे, त्याचबरोबर इतरही ठिकाणच्या बाप्पांची दृश्य आपण बघतोय। वेगवेगळे सुंदर देखावे सादर करण्यात आलेले आहेत, काही पुण्याची दृश्य देखील आहेत। त्याच्यामध्ये अतिशय सुंदर शंकर पार्वतीचा एक देखावा सादर करण्यात आलेला आहे मिरवणुकीमध्येच, त्याला बघण्यासाठी देखील गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, लालबागच्या राजासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात दिसते। डोळ्यात भरणारं हे नयनरम्य दृश्य आपण बघतोय, ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं। किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी झालेली आहे। बाप्पांच्या भव्य दिव्य मूर्ती पाहण्यासाठी लोकांनी एकच एक गर्दी केली आहे। अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या
मूर्ती आपण यावर्षी बघितल्या, भव्य दिव्य मूर्ती. जड अंतकरणाने यावर्षी बाप्पाला निरोप देण्यात येतोय. 10 दिवसांपासून अगदी सगळीकडे गणपती बाप्पाचा जयघोष बघायला मिळत होता. गणेश उत्सवाचा उत्साह सगळीकडे दिसून येत होता या सोहळ्याचा. पण आज निरोप देण्याचा दिवस आलेला आहे, त्यामुळे सगळे गणेश भक्त देखील भाविक झालेले आहेत. लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघतोय. लालबागच्या राजाची पूजा आणि आरती करून झालेली आहे आणि आता लवकरच लालबागच्या राजाची मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीला सुरुवात इथे होतीये, याची थेट दृश्य आपण बघतो. लालबागच्या राजाचं तुम्ही दर्शन घेतलं नसेल, घ्यायला जमलं नसेल तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून थेट लालबागच्या राजाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. लवकरच लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी लालबागच्या राजाची ही मूर्ती आहे. त्याचबरोबर बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. बाप्पाचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकच गर्दी इथे झालेली आहे. अतिशय भव्य दिव्य ही मूर्ती आहे. 3 दृश्य आपण आता स्क्रीनवर बघतोय. मुंबई, पुणे आणि हैदराबाद तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतीचं प्रदर्शन दिसून येत आहे. मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं दृश्य आपण बघतोय. पुण्यामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीचा देखावा तिथे सादर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर हैदराबादचं एक दृश्य होतं. लालबागच्या दृश्यावर आपण थेट जातोय. अतिशय जवळून टिपताना हे सगळं दृश्य. पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, काय आता तिथे नेमकं लालबागच्या राजाच्याकडे होतं? लालबागच्या राजा दरबारमधून आता लालबागच्या राजाच्या लालबागच्या मूर्तीच्या पुढे घेण्यात आलेली आहे. एक मोठा सोहळा जो आहे, विसर्जन सोहळा, तो आपण इथे पाहू शकतो. आणि या सोहळ्यामध्ये आपण इथे पाहू शकतो लालबागचे रथ जे आहेत इथे ओढणारे आपले गणेश भक्त आहेत. सर्व आपण या गणेश भक्तांशी बोलणार आहोत. संपूर्ण 24 तास लालबागची विसर्जन मिरवणूक सुरू असणाऱ्या आपण इथे बोलणार आहोत. आपण काय बोलतो, विसर्जन मिरवणुकीचा मान तुम्हाला आहे, रथ तुम्ही ओढता, काय सांगतो? दरवर्षीप्रमाणे घेतोय. ही मुलं सगळी रथ ओढतायत. 24 तास हे रथ ओढणार आहेत पूर्णपणे. त्यामुळे व्यवस्थित. आणि यावेळेला रथ गाडी नवीन आहे, तारापा पण नवीन आहे, पण व्यवस्थित आम्हाला गाईडलाईन दिलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही मार्केटमधनं सर्व. आणि ही जी मुलं आहेत जी 24 तास रथ ओढणारी आहेत. 10 दिवस मनोबळ सेवा केलेली आहे आपण लालबागच्या राजाची. आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे. भाऊ पण वाईट वाटते आहे. 10 दिवस सेवा केली आहे, पण जसा जातोय तसा पुढच्या वर्षी परत व्यवस्थित येणार आहे, एवढं आम्हाला काही आहे. पुढच्या वर्षी लवकर या. आमचा बाप्पा चाला, आमच्या डोळ्यात पाणी आहे, खरं सांगतोय. लालबागच्या राजाचे 92 वर्ष आहे आणि खूप थाटामाटाचे वर्ष साजरे होत आहे. गणपती बाप्पा लालबागचा राजाचा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रेमळ साथ देखील दिली जाते. लालबागचा राजा विजय असो या जयघोषाने लालबाग मार्केट जे आहे ते पूर्णपणे निराधून गेलेलं आहे. स्वरांजली ब्रास असेल याच्यावरती सर्व गणेश भक्त फिरत आहेत. आपण इथं समोर पाहतो आहोत कशा प्रकारे सर्व गणेश भक्त सज्ज झाले. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीला आता इथून सुरुवात झालेली आहे. अतिशय सुंदर हे दृश्य आहे उदय. लालबागच्या राजाला आम्हालाही जवळून बघायला मिळालं, दर्शकांनाही बघायला मिळालं. किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे लालबागच्या राजाची इथे गर्दी झालेली आपण बघतोय. मोबाईलमध्ये, कॅमेऱ्यामध्ये लालबागच्या राजाचा फोटो